श्री स्वामी समर्थ. मी काजल तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलला स्वागत करते. अधिक मास सुरू आहे. काही कारणाने कोणाकडून काही सेवा करणं शक्य झालं नसेल तर भगवद्गीतेतील हा एक अध्याय असा आहे की त्याचं तुम्ही नक्की पठण करा. अधिक मासाला आपण पुरुषोत्तम मासही म्हणतो. या संपूर्ण महिन्यात दान करायला खूप महत्त्व आहे. अधिकम अधिकस्य असेही म्हणतात, कारण की आपण जेवढं जास्त पुण्यकर्म कराल त्याचं सर्वात जास्त फळ आपल्याला इथे मिळणार आहे. तर भगवद्गीतेतील असे कोणते अध्याय की ते पठण केल्याने तुम्हाला पुण्यफळ मिळेल, आणि दत्तगुरूंची अशी कोणती सेवा आहे की ती तुम्ही केल्याने तुमच्या आयुष्यात जे पण काही संकट असतील ते दूर होतील आणि तुमच्या आयुष्यातलं जे आजारपण आहे ते पण दूर होईल. अचानक संकट तुमच्यावर येत असेल आणि कशा ना कशामुळे तुमच्या त्याच्यापासून सुटका पण होत नसेल तर तुम्ही या गोष्टी नक्की करा. तर अधिक मासात तुम्ही भगवद्गीतेतील 15वा अध्याय म्हणजेच आणि गीतेचे 18 नावांचं जरी पठण केलं तरी चालेल. संपूर्ण भगवद्गीतेचं पठण केल्यास फळ हे तुम्हाला मिळत असतं. तुम्ही फक्त एवढं जरी केलं तरी. भगवद्गीता वाचताना वाचणं शक्य होत नसेल पण 15वा अध्याय का वाचला जातो? कारण की त्यात पुरुषोत्तम योग, त्याला पुरुषोत्तम योग असं म्हटलं गेलं आहे. पुरुषोत्तम योग म्हणजेच काय? भगवान विष्णूंची प्राप्ती होते. यामुळे 15वा अध्यायाचा आपण 15 अध्यायात आपल्याला सांसारिक जीवनात आपल्या आयुष्यातील जे पण प्राप्ती असते ते कशामुळे होते ते आपल्याला तिथे ऐकायला मिळते. आणि संसार म्हणजे काय असतं त्यातून भगवान श्रीकृष्णांची आराधना करण्यासाठी कसा वेळ काढावा ते त्यांनी तिथे सांगितले आहे. या अध्यायात सांगितलेलं आहे की शक्य होत असेल तर तुम्ही 15वा अध्याय जो आहे तो गुरुवारी किंवा एकादशीच्या दिवशी हा पठण करावा. म्हणजे 15वा अध्यायाचं भगवद्गीतेतील आणि 18 नावाचं पठण केलं तरी चालेल. कारण की भगवान विष्णूंची ही अत्यंत, आणि दुसरं म्हणजे भगवान विष्णूंची अत्यंत उच्च कोटीची सेवा म्हणजे काय? विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं असतं. 12 एकादशीपर्यंत 12 वेळा तुम्ही विष्णू सहस्त्रनामाची प्रखर सेवा केली तर तुम्हाला पितृदोष हे दूर होत असतात. त्यामुळे पितरांची मुक्ती आणि तृप्ती ही होत असते. काही ना काही कारणातून आणि काही लोकांना रात्री झोप येत नसेल तर तुम्ही विष्णू सहस्त्रनामाचं जरी पठण केलं तरी तुम्हाला त्यापासून आराम असं मिळणार आहे. म्हणजे तुम्हाला झोप निवांत लागणार आहे. नंतर दत्तगुरूंची सेवा. आयुष्यात एखाद्या वेळी अचानक संकट येत असेल आणि कुठून ना कुठून काही ना काही अडचण येत असेल, आजारपण राहत असेल, त्यापासून सुटका मिळवण्यासाठी घोराष्टक उद्धार स्तोत्र हे केलं जातं. त्यामुळे अडकलेले पैसे जे असतात ते तुम्हाला परत मिळत असतात आणि तुमचे सगळे मार्ग हे उघडीला लागत असतात. या स्तोत्राचं पठण कसं करायचं? नित्यसेवात अचानक समजा तुमची अचानक नोकरी गेली असेल, काही ना काही कोणी आपल्याला आरोप केला असेल, फसवलं असेल, त्यापासून वाचवण्यासाठी फक्त 30 सेकंद लागतात घोराष्टक उद्धार हे म्हणण्यासाठी. मग आयुष्यात आलेली कष्टापासून सुटका मिळावी म्हणून हे पठण करावं. पठण जास्तीत जास्त करावं. ही 41 ची सेवा असते. हे रोज तुम्ही 51 वेळा वाचायचं आहे आणि 51 वेळा वाचायचं आहे. तर पहिल्या दिवशी आपण केंद्रात जायचं आहे. महाराजांना नारळ आणि खडीसाखर देऊन विनंती करायची की तुम्ही ही माझ्याकडून ही सेवा पार पाडून घ्या. तुम्ही ते घोराष्टक उद्धार स्तोत्र हे 51 वेळा, 21 वेळा किंवा 11 वेळा जरी पठण केलं तरी चालेल. दुपारी संध्याकाळी जसं तुमचं जमेल तसं तुम्ही ते करू शकतात. 21 वेळा जरी पठण केलं तरी चालेल. अर्थात खूप प्रभावी सेवा आहे. आपल्याला आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टींपासून सुटका मिळते. म्हणून तुम्ही ही गोष्ट, मोठ्यात मोठं संकटही लवकर दूर होतं. म्हणून तुम्ही ही सेवा नक्की करा. अशा पद्धतीने अशा व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब न विसरता करा. धन्यवाद.